नमस्कार शेतकरी बांधवांनो, तुमचं पुन्हा एकदा कृषी तंत्र सीड या कंपनीमध्ये स्वागत। आजची तारीख आहे 1 मे 2026। तर आज रोजी मी कळवण प्रतापनगर या ठिकाणी आपला प्लॉट व्हिजिट करत आहे। तर आपण शेतकरी बंधूंकडूनच सर्व काही डिटेल या व्हरायटीबद्दल जाणून घेणार आहोत। तर नमस्कार सर। नमस्कार सर, तुमचं पूर्ण नाव व तुमचा ॲड्रेस सांगा। माझं नाव ललित शिवाजी बागुल, मी राहणार प्रतापनगर, तालुका कळवण, जिल्हा नाशिक। ओके, ही व्हरायटी लावून किती दिवस झाले? ही व्हरायटी लावून आता 4.5 महिने कंप्लीट झाले। ओके, या पहिल्या वर्षी पण म्हणजे 2025 मध्ये पण व्हरायटी लावली? हो, हीच व्हरायटी केली होती। व्हरायटी होती ना? तर आता ही व्हरायटी लावली, आता हा कितवा तोडा चालू आहे? आता तिसरा तोडा चालू आहे। तिसरा तोडा चालू आहे हिचा? तिसरा तोड्याला पहिल्या म्हणजे 2 तोड्यामध्ये किती माल निघाला? आता पहिल्या तोड्याला 8 क्विंटल निघाला होता आणि दुसऱ्या तोड्याला 10 ते 12 क्विंटल। आता आपण कसंही सांगू शकतो की 15 क्विंटलच्या वरतीच 15 क्विंटलची होती। आणि आता या टेम्परेचर मध्ये कशी परिस्थिती वाटते? आपल्या टेम्परेचर मध्ये सांगू शकतो आपण झाडालाच पाहून सांगू शकतो की टेम्परेचर मध्ये सुद्धा ही क्वालिटी चांगली आहे। ही किती झाड आहे टोटल? 7,000 म्हणजे आपला 1 एकरचा प्लॉट आहे पूर्ण। तर बाबा, आता तुम्ही तोड राहिले, एका झाडाला किती किलो माल निघन हिचा? म्हणजे अर्धा 1 किलो माल निघन का हिचा? जास्त निघन ना? हे बघ, एका झाडाला 1 किलोच्या वरती कसं माल निघेल? 1 किलोच्या वरती ना? जवळ येऊन दाखवून ये फोन वैशाली कृषी तंत्र सीड। सर्वात महत्वाचं म्हणजे तुम्ही यावर महिन्याला किती फवारण्या करता काय? फवारणी 1 केली होती फक्त आतापर्यंत। आतापर्यंत किती झाले? 4.5 महिने झालेत ना? हो, 4.5 महिने झाले। 4.5 महिन्यामध्ये फक्त 1 फवारणी? एक फवारणी। आता जी व्हिडिओ बघत असतील ना ती लोक म्हणतील ना की खोटं बोल राहिले म्हणून। नाही बरोबर आहे, 1 फवारणी झाली फक्त। 1 फवारणी झाली आणि इथे 1 लाख रुपये आले होते ना आपले सगळे? हो, तर फक्त 1च फवारणी झाली असं कोणीच मानू शकत नाही। कारण मिरची मध्ये आता यांनी दुसऱ्या कंपनीची व्हरायटी लावलेली आहे, तिच्यावरती म्हणते नाही पहिल्याच थोड्यात व्हायरस आला तिचा। नाही, आपल्या याच्यावर व्हायरस पण काही दिसत नाही आणि 1 फवारणीमध्ये सर्व आपण कंट्रोल करून घेतलेले। 1च फवारणीमध्ये कंट्रोल केलं ना सगळं। आणि लाल मिरची खाऊन बघितली की तुम्ही? हो, तिखट आहे ना? हो, तिखट आहे। लाल मिरची क्वालिटी लाल मिरचीची पण क्वालिटी आपल्याला विकायला वगैरे मार्केटला काय प्रॉब्लेम येतो गेला? मार्केटला नाही प्रॉब्लेम येत। नाहीत ना काय प्रॉब्लेम? ओके ओके। तर बाकी शेतकऱ्यांना तुम्ही काय सांगू शकता? म्हणजे हे टेम्परेचरच्या मानाने आणि जो व्हायरस येतोय आणि त्या व्हायरसमुळे जो शेतकऱ्यांचा बाकीच्या व्हरायटीला खर्च होतोय, त्या दृष्टिकोनाने ही व्हरायटी कशी राहील शेतकऱ्यांसाठी? आता शेतकऱ्यांसाठी सांगायला गेलं तर आपलं तापमान आजचं बघू शकता तुम्ही, कसंही 40च्या आसपास जाते। तर ह्या टेम्परेचर मध्ये आपल्याला दुसरं पीक घेणे पण शक्य नाही आणि आपल्याला ही मिरचीची व्हरायटी आपण घेऊ शकतो, कारण आपल्याला यातूनच नफा भेटू शकतो या टेम्परेचर मध्ये। म्हणजे लालला पण चालते आणि हिरवीला पण चालते। टेम्परेचर मध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे मिरची सेटिंग होत नाही। हा, मिरची आता हिचं सेटिंगचं जर तुम्ही म्हणला तर झाड बघा सगळे लोडून खाली पडलेले झाड, एकच झाड नाही असं आणि याला आता लगेच फ्लॉवरिंग पण चालू आहे। हा, फ्लॉवरिंग पण चालू आहे। हा, म्हणजे असं एकच झाड नाही, तुम्ही कोणतं पण प्लॉट मध्ये झाड बघू शकता, सगळ्यांना एकदम लोड माल आहे। आणि आता सर तोडणी पण चालू आहे। हो, तोडणी पण चालू आहे। म्हणजे शेतकऱ्यांसाठी कमी खर्चामध्ये जास्त उत्पादन काढून देणारी व्हरायटी आहे। हो, आता पुढच्या वर्षी जर तुमचं जर म्हणजे मूळ म्हणजे हीच व्हरायटी जर तुम्ही जर मधला 1 बेड जर नसता हिला, तर ही कमीत कमी चालली असते 18 महिने। व्हरायटी तशी ती दाट झाली व्हरायटी। पुढच्या वर्षी ही व्हरायटी लावणार तुम्ही? हो, नक्की ना। हा, लोक आजूबाजूचे लोक येऊन बघून जात असतील ना? हो, बघून जाताना याच्यावर म्हणजे लोकांचा एक प्रश्न आहे की हिचे पानं म्हणजे वळली जातात, याच्यावर म्हणजे तुम्ही एक्सप्लेन काहीतरी करा। हा हा, हिच्यावर हिची पानं ऑलरेडी तशीच, तिची पानं क्रॉचिंग पानं तशीच आहेत, फक्त आपल्या फ्रुटिंग आहे ती लॉंग आहे। हा, या बाई इकडे जवळ जवळ दाखवून दे। सगळ्यात महत्वाचं म्हणजे ही शेतकरी जे म्हणते क्रॉचिंग आल्यासारखी पानं, तिची पानच तशी। आणि जो व्हायरस येतो ती पानं अशी कडक होती। आता ही पानं जर अशी दाबली ना, ही परत जशी आहे तशी होती। हा व्हायरसच नाही। इतर शेतकऱ्यांचा म्हणजे हे होता म्हणजे डाऊट होता, वळली जातात। पानं जर ओळली, मला एक सांगा, पानं जर ओळली असते तर आता इथपर्यंत खालून इथपर्यंत मला लागला असता का? बरोबर, नाही लागला असता। मिरची आखड पडून गेली असते ना। आणि ही जी खालून पानगळ झाली टेम्परेचर मध्ये पण परत फुटवे झाले तिला, नवीन फुटवे निघाले। आता या पूर्ण प्लॉट मध्ये तुम्हाला 1% सुद्धा झाड दिसते व्हायरस? बघा तुम्ही, मोकळ्याचं 1 सुद्धा झाड नाही सर तुम्हाला पूर्ण प्लॉट मध्ये। आणि मर रोग अजिबात नाही। मर रोग 1% रोग नाही। तर तुम्ही शेतकऱ्याला काय सांगू शकता? शेतकऱ्याला एकच सांगू शकतो की त्यांनी पण या व्हरायटीचा लाभ घ्यावा आणि आपली मिरची एकदम क्वालिटी आहे, त्यामुळे प्रत्येकाने मिरचीचा अनुभव घ्यावा। ज्यांना हा प्लॉट बघायचा असेल ते एकदा परत तुमचा ऍड्रेस सांगा। ज्यांना पण ही मिरची बघायची असेल त्यांनी प्रतापनगर, तालुका कळवण, जिल्हा नाशिक या ठिकाणी येऊन जावं आणि आम्ही काही ट्रीटमेंट केली आहे ते सर्व माहिती देऊ शकतो। सर धन्यवाद तुमचा, तुम्ही अनुभव सांगितल्याबद्दल। धन्यवाद सर।